नमस्कार मित्रांनो, संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल कालच जाहीर झालेत आणि त्यानंतर आज म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. तब्बल 2 आठवड्यानंतर ही मंत्रिमंडळाची बैठक झाल्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं विशेषतः शेतकरी वर्गाचं लक्ष लागलेलं होतं. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या निर्णयामध्ये जलसंपदा, महसूल, उद्योग, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, अन्नपुरवठा, वस्त्र उद्योग अशा अनेक विभागांचा समावेश आहे. मात्र मित्रांनो, आजच्या बैठकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती जलसंपदा विभागाच्या निर्णयाची, कारण या निर्णयाचा थेट फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. आजचा व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके कोणते 19 निर्णय घेण्यात आले, जलसंपदा विभागाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे, महसूल विभागाशी संबंधित कोणते निर्णय आज घेण्यात आले आणि या सर्व निर्णयाचा शेतकरी, ग्रामीण भाग आणि राज्याच्या विकासावर काय परिणाम होणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंत्रिमंडळ बैठकीची पार्श्वभूमी थोडक्यात पाहूया. मित्रांनो, आजची मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रथमच कार्यभार स्वीकारल्यानंतर उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला मंत्रिमंडळातील सदस्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मुख्य सचिवांनी शोक प्रस्ताव वाचन केले. पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारिक ओळख मंत्रिमंडळाला करून दिली आणि त्यानंतर प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात झाली. तर निर्णय क्रमांक 1, जलसंपदा विभाग शेतकऱ्यासाठी ऐतिहासिक निर्णय. मित्रांनो, आजचा सर्वात मोठा आणि शेतकऱ्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे जलसंपदा विभागाचा निर्णय. राज्यात अनेक वर्षापासून 57 सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यासोबतच 193 पूर्ण प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणाली जुन्या आणि अपुऱ्या अवस्थेत आहे. त्यामुळे पाणी असूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ते पोहोचत नव्हतं. हेच लक्षात घेऊन राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मंजुरी दिलेली आहे. या निधीतून 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण केले जाणार. जुन्या कालव्यांचे दुरुस्तीकरण व आधुनिकीकरण केले जाणार. गळती थांबवून पाण्याचा योग्य वापर केला जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की या निर्णयामुळे 8 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मित्रांनो, जर हीच 8 लाख हेक्टर जमीन नव्याने सिंचनाखाली आणायची असती तर त्यासाठी जवळपास 1 लाख कोटी रुपयांचा खर्च आला असता. मात्र आधीच अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांचं पुनर्जीवन करून फक्त 15,000 कोटी रुपयांचे हे शक्य होत आहे. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यासाठी मोठा दिलासा, दुष्काळी भागासाठी आशेचा किरण, उत्पादन वाढीसाठी महत्वाचा पाऊल आहे. तर निर्णय क्रमांक 2, कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम. मित्रांनो, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे, विकासवाडी, तालुका करवीर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. यासाठी 12 हेक्टर 76 आर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंजुरी. महसूल, नोंदणी, मुद्रांक शुल्क विभागाची मान्यता. या निर्णयामुळे कोल्हापूरच्या क्रीडा विकासाला चालना, स्थानिक युवकांना संधी, रोजगार निर्मिती. आता निर्णय क्रमांक 3, पुणे पुरंदर विमानतळ. पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी आज मोठा निर्णय घेण्यात आला. विशेष हेतू प्राधिकरण स्थापन, भूसंपदा व अनुशंकित बाबीसाठी 5,000 कोटी रुपयांचं कर्ज, MIDC, MDC आणि सिडको यांची भागीदारी, शासनाकडून कर्जाला हमी. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील विकासाला मोठी गती मिळणार आहे. तर निर्णय क्रमांक 4, माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान. मित्रांनो, ग्रामीण भागासाठी महत्वाचा निर्णय म्हणजे माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान. या अभियाना अंतर्गत ग्राम पातळीवर आरोग्य सुधारणार, जीवनशैली व आहारात बदल, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार व पुनर्वसन. या अभियानासाठी दरवर्षी 80 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद. 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 पर्यंत अंमलबजावणी. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरावर पुरस्कार, 5 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंत बक्षीस.
तर निर्णय क्रमांक 5 पुणे रत्नापुरी मळा MIDC पुणे जिल्ह्यातील रत्नापुरी मळा तालुका इंदापूर येथे महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची 1000 एकर जमीन नवीन औद्योगिक वसाहतीसाठी MIDC ला हस्तांतरित। यामुळे उद्योगांना चालना, रोजगार निर्मिती, स्थानिक विकास। तर निर्णय क्रमांक 6 मुंबई टेनिस पायाभूत सुविधा मुंबईतील मौजे कोले कल्याण अंधेरी येथे महा टेनिस फाउंडेशन साठी पायाभूत सुविधा म्हाडाच्या भूखंडावर संयुक्त भागीदारीत विकास। तर निर्णय क्रमांक 7 अटल सेतू तिसरी मुंबई अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा सेवा अटल सेतू प्रकल्पाचा प्रभाव क्षेत्रासाठी नवीन नगर विकास प्राधिकरण भूसंपादन व भूवाटप धोरणास मंजुरी। यामुळे तिसऱ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल वेगाने होणार आहे। निर्णय क्रमांक 8 शालेय शिक्षण विज्ञान प्रदर्शन राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे प्रयोगशाळा परिचरांचे बक्षीस वाढवण्याचा निर्णय। निर्णय क्रमांक 9 PPP धोरण 2026 महाराष्ट्र सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण 2026 जाहीर 25 कोटीपेक्षा जास्त प्रकल्पांना मंत्रिमंडळ समितीची मंजुरी। निर्णय क्रमांक 10 ईमेल नोटीस कायदेशीर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये सुधारणा ईमेलद्वारे बजावलेली नोटीस कायदेशीर ठरणार। निर्णय क्रमांक 11 वस्त्र उद्योग परभणी जिल्ह्यातील इंद्रायणी सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य। निर्णय क्रमांक 12 अप्पर जिल्हाधिकारी पदनिर्मिती 11 नवीन अप्पर जिल्हाधिकारी पदांना मान्यता। निर्णय क्रमांक 13 नागपूर कोल टू केमिकल मौजे लिंगा तालुका कळमेश्वर येथे 117 हेक्टर 19 जमीन MIDC ला। निर्णय क्रमांक 14 बारामती क्रीडा संकुलन 75 कोटी 13 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी। जलतरण तलाव स्केटिंग रिंग आर्चरी बास्केटबॉल मैदान। निर्णय क्रमांक 15 अन्नधान्य वितरण प्रणाली सुधारित अन्नधान्य वितरणासाठी एकत्रित निविदा प्रक्रिया 34 जिल्ह्यातील वितरण प्रणाली सक्षम। निर्णय क्रमांक 16 अकोला लघु पाटबंधारे पिंपळशेंडा तालुका मूर्तिजापूर 6 कोटी 60 लाख रुपयांच्या दुरुस्तीला मंजुरी 225 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली। निर्णय क्रमांक 17 कर थकबाकी तडजोड कर व्याज दंड विलंब शुल्क तडजोडीसाठी अध्यादेश। निर्णय क्रमांक 18 सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम सुधारणा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये सुधारणा। निर्णय क्रमांक 19 खाजगी शैक्षणिक संस्थांबाबत सुधारणा विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्थांच्या कायद्यात सुधारणा। तर मित्रांनो आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 19 निर्णयापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे जलसंपदा विभागाचा निर्णय आहे। कारण 8 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार। आता प्रश्न आहे की हे निर्णय प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबविले जातात यावर यश अवलंबून आहे। तुम्हाला काय वाटतं, हे निर्णय खरंच शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत का? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्कीच लिहा। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। संदीप कृषी सेवा केंद्र चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।